कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि इथे असताना त्यांनी देशातील एकमेव शनिदेवाचं 7.5 मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनी मांडळ येथील शनी मंदिरात दर्शन घेतलेले। कोकाटे यांनी यावेळी शनिदेवाची पूजा अर्चना सुद्धा केलेली आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विरोधकांच्या आरोपांच्या 7.5 आपली मुक्ती व्हावी म्हणून मंत्री कोकाटे यांनी दर्शन घेतल्याचं माध्यमांसमोर बोलत असताना मत मांडले। शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची विधिवत पूजा करत विरोधकांच्या 7.5 मुक्ती मिळावी म्हणून आपण 7.5 मुक्ती ठिकाणाला भेट देत आहोत असं ते म्हणाले। शनिवारी शनिदेवाची 7.5 मुक्ती ठिकाणी पूजा केल्याने आपल्या मागे लागलेली इडापिडा दूर होत असावी अशी भावना भाविकांची असते आणि याच भावनेतून मंत्री माणिकराव कोकाटे हे सुद्धा शनिदेवाच्या दर्शनासाठी पोहोचले होते। दरम्यान यानंतर माध्यमांसमोर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपलं मत मांडलेलं आहे। एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी माध्यमांशी बोलत असताना मंगळवारी ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय पक्का होईल असं मत मांडलं असताना दुसरीकडे येन केन प्रकारेनं आपलं पद वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे सुद्धा प्रयत्न करत असतानाचं दिसतंय असंच म्हणावं लागेल। कोकाटे यांनी माध्यमांशी बोलत असताना नेमकं काय सांगितलं हे पाहूया। नंदुरबारला मी जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे नंदुरबारमध्ये एका शेतकरी मेळाव्याला आणि दादांच्या वाढदिवसाच्या सप्ताहाच्या निमित्ताने काही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिजित मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी काही कार्यक्रम ठेवले। त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी जाणीवपूर्वक आलेलो आहे। सन्माननीय प्रतिभाताई शिंदे यांचाही चोपड्याला कार्यक्रम होता, तोही कार्यक्रम मला करायचा होता, परंतु त्याही इथं आलेले आहेत। पावसाळा असल्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम करता येणार नाही अशा प्रकारची त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली आहे। त्यामुळे इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईल। मुंबईला गेल्यानंतर मी त्याच्यावरती सविस्तर चर्चा करेन। जी परिस्थिती चालू आहे आपल्यावरती आरोप प्रत्यारोप देखील केले जातात, त्या संदर्भात मी नंतर। दरम्यान माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्री पद जर गेलं तर त्यानंतर त्या ठिकाणी कोणाची वर्णी लागेल याची सुद्धा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगतीये। याच प्रकरणी विद्यमान क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना सुद्धा प्रश्न केला होता, कारण मागील काही काळापासून दत्तात्रय भरणे यांच्या वाट्याला कृषी मंत्री पद येऊ शकतं अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात होती। याविषयी माध्यमांसमोर बोलत असताना दत्तात्रय भरणे यांनी काय म्हटलंय तेही थोडक्यात पाहूया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांनी आजच शनीचं दर्शन घेतलं त्यांच्या मतदारसंघात जाऊन। हा विषय खरं तर हा विषय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत, हा विषय प्रमुखांचा आहे। त्यामुळं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी या विषयामध्ये तुमच्याशी काय बोलणं किंवा एखादं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। वरिष्ठ या बाबतीमध्ये निर्णय घेणे नाही। दरम्यान आता विरोधक आणि सत्ताधारी दोन्हीच लक्ष लागून राहिलंय ते म्हणजे मंगळवारी अजित पवार माणिकराव कोकाटे यांच्याबाबत नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचं संक्षिप्त स्वरूपात विश्लेषण जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।